नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी 12 संचालक बिनविरोध निवडून आले असून त्यात काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर या बिनविरोध निवडून आल्याने या निवडीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार तसेच भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांनी पुढाकार घेतल्यामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडून आल्या. याशिवाय मुनगंटीवार आणि जोरगेवार यांनी चाचपणी करून आधीच तटस्थ भूमिका घेतल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून उद्भवणारा राजकीय संघर्ष टळला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वामनराव गड्डमवार यांची कन्या नंदाताई अल्लुरवार यांनी 2 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या देखील या चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार तसेच भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांनी पुढाकार घेतल्यामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार किशोर जोरगेवार चांगलेच तोंडघशी पडले आहेत असे दिसते. मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार. महाराष्ट्राची मातृभाषा मराठीच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून मराठी राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना आता वेग आलेला आहे. तसे संकेत शिवसेनेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते संजय राऊत यांनी दिले आहे. सख्खे भाऊ पक्के वैरी अशी ओळख असलेले ठाकरे बंधू मराठीच्या अस्मितेसाठी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर मराठी बांधवांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची नागपूर तर भंडारा अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांची चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागाने 27 जून 2025 रोजी हे आदेश निर्गमित केले असून प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे. मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्या. मनपातील घोटाळ्यांची चौकशी करण्याऐवजी नगर विकास विभागाने मनपाचे भ्रष्ट आयुक्त विपिन पालीवाल यांना पदोन्नती दिली असा आरोप माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या देशमुख यांनी दिनांक 24 जून 2025 ला प्रधान सचिवांना पत्र देऊन न्यायालयात फौजदारी याचिका टाकण्याचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर फौजदारी याचिकेमध्ये थेट प्रधान सचिवांना गैरअर्जदार करण्याचा लेखी इशारा सुद्धा त्यांनी दिला. चंद्रपूर महानगरपालिकेतील आतापर्यंत झालेल्या सर्व घोटाळ्यांना तसेच भ्रष्ट आयुक्त विपिन पालीवाल यांना मंत्रालयातील नगर विकास विभागाचे संरक्षण असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. भ्रष्ट आयुक्त पालीवाल यांना पदोन्नतीचे बक्षीस देणाऱ्या नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे देशमुख यांनी लेखी तक्रार केली आहे. वणी येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका संतोष भोयर खुटेमाटे यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. शहराच्या मध्यभागी गांधी चौकात वात्सल्य बालरुग्णालयाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर त्या पती संतोष भोयर व 7 वर्षाच्या मुलीसह वास्तव्यास होत्या. डॉक्टर प्रियंका रात्री झोपी गेल्या मात्र सकाळी उठल्याच नाहीत. त्यामुळे त्यांचे पती संतोष भोयर यांनी चौकशी केली. त्या मृत असल्याचे आढळून आले. कमी वयात असे अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. आपण पाहतोय की शहरात मनपातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम धडाक्यात सुरू आहे. लहान ठेले असो वा मोठमोठ्या इमारती मनपा कशाचीही पर्वा न करता अतिक्रमित ठिकाणांवर बिनधास्त बुलडोजर चालवण्याचे काम करत आहेत. त्यातच आता तुकुम येथील विश्वास मेडिकलवर देखील मनपाने बुलडोजर चालवला आहे. परंतु असे असले तरी येथील मटण विक्रेत्यांना मनपाने अद्याप धक्काही लावलेला नाही. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.